पुन्हा दिवस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान तो सभासदांचं स्वागत करत आहे. विशेषतः या सप्टेंबर महिन्यामधील पहिल्या रविवारच्या भक्तीस आपण आरंभ करूया. प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या भक्तीस आपण आरंभ करू. दया व न्याय ह्याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझे स्तोत्र गाईन. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल. तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. या समयी आपण या भक्तीची सुरुवात सर्वप्रथम प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सनादिस्ते परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाची स्तुती करत आहोत. गेली रात्रभर तू आमचा चांगला प्रकार सांभाळ केलेला आहेस. त्यासोबतच मागील सर्व ऑगस्ट महिन्यामध्ये विशेष प्रकारे तू आमची काळजी घेतलेली आहेस. नवीन महिन्यामध्ये सप्टेंबर 2020 या तू आम्हास घेऊन आलेला आहेस. आणि विशेषतः या महिन्यामधील पहिल्या रविवारच्या आराधनेमध्ये आम्ही एकत्रित झालेला असताना आम्हास परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उत्तम अशा प्रकारचे आरोग्य, सर्व काही लागणाऱ्या गोष्टींची सर्व काही पूर्तता तू पुरवलेली आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझे नाव धन्यवाद देत आहोत. विशेष प्रकारे आजची आराधना भक्ती आशीर्वादित कर. ज्या प्रियजनांची वाढदिवस झालेले आहेत त्यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. तसेच सरला काळे अंटेकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे त्यांना दीर्घायुष्याच्या आत्म्याने तू भरून काढ. त्याची सर्व कुटुंबावरती तुझी मेहर नजर असू दे. विशेषतः मिस्टर शिमोन गजबेव यांच्याकरता देखील प्रार्थना करत आहोत. जो प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन वर्ष वाढदिवसाच्या माध्यमातून तू जोडलेला आहेस. त्यांची सर्व प्रार्थना, सर्व विनंती, कौटुंबिक सर्व गरजा तू जाणून घेऊन सर्व प्रार्थनेची उत्तरे दिलेली आहेस. याबद्दल देखील विशेष प्रकारे तुझे आभार मानतो आहोत. मंडळामधील सर्व लहान थोरा संगती विशेष प्रकारे तू राहा. विशेषतः आजची भक्ती असं जे दैवी वचन आहे आम्हाकरिता आशीर्वादित अशा प्रकारे तू कर. मान महिमा कर तुलाच ही विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केल्या म्हणून तू ऐक. आमेन. यापुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे तव सेवा हे मम अन्न, तव चिंतन हे मम शयन. यापुढे तव नामाचा जय घोष, हा माझा श्वासोच्छ्वास. यापुढे ही दृष्टी जगाला विठ्ठली तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे तुझसाठी गृहसुत दारा, तुझसाठी सर्व पसारा. यापुढे तुझसाठी वसती देही, तुझसाठी दिशा ह्या दाही. यापुढे हे स्वात्मार पिले घे, एवढे दे. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. यापुढे प्रिय बंधू स्वामी राजा.
यापुढे मम विचार तू मम वृत्ती, तू युक्ती भुक्ती मुक्ती यापुढे मी तू हा भेदच उरला तरी तो दिसण्याला यापुढे मी मुक्त सुखी मी शांत सदा स्वर्गात प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा यापुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा यापुढे शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा द्यावा पदी विसावा देवा, द्यावा पदी विसावा देवा शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा चिंतन ध्यानी तव गुणगानी, चिंतन ध्यानी तव गुणगानी खंडमुळीच नसावा देवा, खंडमुळीच नसावा देवा शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा जनसेवा ही त्वत्पद सेवा, जनसेवा ही त्वत्पद सेवा बोध मनात ठसावा देवा, बोध मनात ठसावा देवा शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा मी तू ऐसा भेद नुरावा, मी तू ऐसा भेद नुरावा दे तव पायी विसावा देवा, दे तव पायी विसावा देवा शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा. पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठीच्या मुलीचे स्वागत करत आहे. विशेषतः या रविवारच्या भक्तीकरिता, आराधनेकरिता, चिंतन मननाकरिता जी शास्त्रवचने घेतलेली आहेत. जुन्या करारामधून, पंचग्रंथामधून पहिलं पुस्तक उत्पत्ती याचा 41वा अध्याय आणि 37 ते 45 वचने आपणाकरता वाचन करत आहे. उत्पत्ती याचा 41वा अध्याय 37 पासून 41 पर्यंत ही वचने. शीर्षक आहे योसेफ मिस्र देशाचा मुख्याधिकारी होतो. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजस्थानापुरताच काय तो मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेमितो.
मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेविले. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. फारोने योसेफाचे नाव साफनात पानेह असे ठेवले आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला. तो परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो, त्याच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. पुन्हा एक वेळेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाची सर्व महती वर्णूया की कारण की परमेश्वराने आजचा हा शबाताचा पवित्र उपासनेचा रविवारचा दिवस आपल्या सर्व उपासकांच्या जीवनामध्ये, सर्व आराधकांच्या जीवनामध्ये, त्याच्या भक्तगणांच्या जीवनामध्ये त्यांनी देव केलेला आहे. आणि या जिवंतांच्या भूमीवर तुम्हाला मला सर्व मंडळीला, लहान थोरांना सुखी आणि निरोगी ठेवलेला आहे. आणि विशेषतः सप्टेंबर महिना आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये त्याने जोडलेला आहे. आणि विशेषतः जो आज आपण जो वाचलेला शास्त्रभाग आहे, जुन्या करारामधून उत्पत्ती याचा 41वा अध्याय आणि 37 ते 45 ही वचने, यामधून जो आपण विषय पाहणार आहोत, योसेफ याच्या क्षमाशीलतेच्या जीवनाबद्दल व त्यासोबतच दुसरा जो विचार आपण पाहणार आहोत, योसेफाबद्दल परमेश्वराचा जो दिव्य अशा प्रकारचा जो दृष्टिकोन होता त्याबद्दल आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. योसेफाच्या नीतिमत्तेबद्दल, धार्मिकतेबद्दल व त्याच्या जीवनामधील कोणतीही प्रकारची परिस्थिती आली तरी तो डगमगलेला नाही. आणि ज्या कोणत्या कारणास्तव परमेश्वराची त्याला स्वप्न पडलेली होती त्याची परिपूर्ती होईपर्यंत तशाच प्रकारे परमेश्वरावरती विश्वास ठेवून तो चाललेला आहे. आणि चालत असताना परमेश्वराची सेवा त्याने परमेश्वराचा दिव्य उद्देश पूर्ण करण्याकरता केलेली आहे, असं आपण योसेफाच्या जीवनामधून पाहतो. विशेषतः योसेफाच्या जीवनाचा जो संपूर्ण वृत्तांत आहे आपण पाहतो. उत्पत्तीचा याचा 30वा अध्याय आणि 22 आणि 24 वचनापासून आपण आरंभ झालेला पाहतो. विशेषतः योसेफ जो आहे, याकोब आणि जो राहेल आहे त्यांचा हा मुलगा आपण पुत्र असलेला आपण पाहतो. आणि याकोबाने जो त्याचा आवडता प्रिय पुत्र हा योसेफ होता, त्याला रंगीबिरंगी पायघोळ अशा प्रकारचा जो झगा तयार केलेला होता, जो घातलेला होता, त्याबद्दल विशेषतः ज्या याकोबाची प्रीती, इस्रायलाची प्रीती या योसेफावर असल्यामुळे त्याचे भाऊ सर्व त्याचा द्वेष करत होते, त्याचा मत्सर करत होते, त्याचा हेवा करत होते. त्यासोबतच जे योसेफाला परमेश्वराचा हात त्याच्यावरती असल्यामुळे जे स्वप्न पडत होते त्या स्वप्नामुळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत असलेला आपण पाहतो. विशेष उत्पत्तीच्या 37व्या अध्यायामध्ये 12 ते 28 वर्षांमध्ये आपण पाहतो की योसेफाच्या भावांनी योसेफाला मिस्र देशामध्ये विकून टाकलेला आहे, त्याला खड्ड्यामध्ये टाकलेला आपण पाहतो. त्यानंतर त्याला पायघोळ जो जागा होता तो काढून घेऊन उत्पत्ती 37 आणि 28 वचनाप्रमाणे 20 रुपयाला ज्या इस्माइली लोकांस विकून टाकलेलं आपण पाहतो. अशा प्रकारचे सर्व वृत्तांत, सर्व माहिती या योसेफाबद्दल पंचग्रंथामध्ये उत्पत्तीच्या 30व्या अध्यायापासून ते 37-40 अध्यायापर्यंत असलेले आपण पाहतो. जो याकोबाचा आवडता प्रिय मुलगा हा योसेफ होता. विशेषतः भावांच्या वैरामुळे प्रिय अशा प्रकारच्या वडिलापासून, पित्यापासून याला दुरावा सहन करावा लागलेला आहे.
आपल्या पित्याचं सर्व प्रेम यापासून वंचित राहावं लागलेलं आहे. तरीही योसेफाने आपल्या जीवनामधून जे क्षमेचं उदाहरण आहे, जे क्षमेचा कित्ता आहे, आदर्श आहे, त्याने तो सोडून दिलेला नाही, तर जगाला त्याने तो क्षमेचं एक आदर्श त्याने घालून दिलेला आहे. आणि म्हणूनच या योसेफाबद्दल विशेष प्रकारे विश्वासाचं उदाहरण म्हणून आपण पाहतो किंवा तो आदर्श आपल्या जीवनामध्ये बाळगून त्याप्रमाणे जगण्याचा आपण निश्चय करत असतो. विशेषतः उत्पत्तीचा 37 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये आपण पाहतो की योसेफाच्या त्याच्या स्वप्नामुळे त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करत होते. परंतु जे योसेफाला परमेश्वराच्या द्वारे जे स्वप्न पडलेले होते, त्याचा जो बाप आहे याकोब, याला देखील त्याच्या जीवनामध्ये स्वप्न पडलेले आपण पाहतो की जे कशा प्रकारे त्याच्या सासऱ्याच्या द्वारे त्याचा छळ होणार आहे. देवाने त्याला स्वप्नामध्ये सांगून त्याला आपल्या वतनामध्ये देशामध्ये जाण्याकरता सांगितलेलं होतं. एका धार्मिक पित्याचा हा पुत्र होता आणि परमेश्वराचा हात वरदस्त जशा प्रकारे याकोबावरती होता, तशाच प्रकारे त्याचा जो प्रिय आवडता पुत्र होता योसेफ याच्यावरती देखील होता. आणि त्या स्वप्नामध्ये जे त्याने सर्व पाहिलेलं होतं की जे पेंड्या त्याच्या भावांच्या पेंड्याच्या समोर झुकून त्याला नतमस्तक होत आहेत, झुकत होत आहेत. वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये जे काही भावी काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याबद्दल परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं. आणि या सर्व गोष्टीमुळे त्याचे भाऊ जे आहेत त्याचा द्वेष आणि मत्सर आणि हेवा करू लागत करत असलेला आपण पाहतो. तशाच प्रकारे उत्पत्ती 37 अध्याय 12 ते 28 वचनामध्ये आपण पाहतो की त्याच्या भावाने त्याला मिस्र देशामध्ये विकून टाकलेला आपण पाहतो. आणि त्यानंतर आपण योसेफाच्या जीवनाबद्दल अधिक सविस्तर वृत्तांत पाहत असताना उत्पत्तीच्या 40व्या अध्यायामध्ये कैद्यांच्या स्वप्नाचा जो अर्थ योसेफाने सांगितलेला आहे, त्यानंतर फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, उत्पत्तीचा 41 अध्याय 1 ते 36 वचनामध्ये, आणि मिस्राचा अधिकारी जो आपण वाचलेला शास्त्र भाग आहे, जो भाग आहे उत्पत्तीचा 41 अध्याय आणि 37 ते 57 वचनामध्ये, या सर्व गोष्टी आपल्याला पाहाव्यास मिळतात. सविस्तर वृत्तांत पाहाव्यास मिळतं. आणि या सर्व वृत्तांतामध्ये ज्या राहिलेचा आणि याकोबाचा हा पुत्र योसेफ आहे, याच्या जीवनामधून एक क्षमाशीलतेचं जीवन, भलेही तो दुःखामधून गेलेला आहे, कष्टामधून गेलेला आहे, द्वेष, मत्सर, हेवा, कुटुंबियापासून त्याला दूर राहावं लागलेलं आहे, तरीही त्याने क्षमाशीलतेचं एक आदर्श उदाहरण जगाला घालून दिलेलं आहे. आणि म्हणून जो पहिला विषय आपण पाहत आहोत, पहिला जो विचार पाहत आहोत, योसेफाचे क्षमामय जीवन जे आहे तशा प्रकारचं जीवन तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये बाळगणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला जेव्हा प्रश्न केलेला होता की भावाने अपराध केलेला असताना किती वेळा त्याला क्षमा करावी, 7 वेळा काय, त्यास प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की केवळ 7 वेळा नसून तर 7च्या 70 वेळा आपल्या भावाला आपण क्षमा करावी, हे प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण जी पवित्र प्रभोजनाची सहभागिता आज आपण घेणार आहोत, की ज्या लोकांकरता, सेवकाकरता प्रभू श्री ख्रिस्त आलेला होता, जे त्याच्यासमोर उभं राहू शकत नव्हते, अशा सर्व लोकांकरता प्रभू श्री ख्रिस्ताने आपलं रक्त, आपला देह समर्पित करून आपल्या मेज वाळीमध्ये, आपल्या मेजाच्या सहभागितेमध्ये सहभागी होण्याचा सर्व काही आशीर्वाद त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि म्हणून जी भाकर मोडत असताना, जो द्राक्षरस याच्या सहभागितेमध्ये सहभागी होत असताना प्रभू श्री ख्रिस्ताने जी केलेली क्षमा आहे, जे केलेलं आपणावरील उपकार आहेत, त्या गोष्टीमुळे आज आपण प्रभू श्री ख्रिस्ताच्या समवेत तो सर्व काही प्याला, तो सर्व काही भाकर आपण ग्रहण करत आहोत. आणि हे प्रभू श्री ख्रिस्ताच्या क्षमाशीलतेचं उदाहरण आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने पदस्तंभावर उद्गारलेल्या पहिल्या शब्दामधून देखील तेच क्षमेचं उदाहरण जगाला दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे जो योसेफ नीतिमान होता, जो धार्मिक होता, विशेषतः आपल्या जीवनाच्या तारुण्यामध्ये, विशेषतः ज्यावेळेस त्याच्या भावाच्या द्वेषाला, मत्सराला, हेवाला सामोरं जावं लागलेलं आहे, मिस्री लोकांच्या हातामध्ये त्याला विकून टाकण्यात आलेलं आहे,
तो त्यावेळेस केवळ 17 वर्षाचा होता. आणि ज्यावेळेस तो सर्व फारोच्या सर्व घराण्यावरती आणि सर्व लोकांवरती सर्व त्याच्या वंशजांचा अधिकारी म्हणून नेमण्यात आलेला आहे, त्यावेळेस तो 30 वर्षाचा होता असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. जवळजवळ 13 वर्षे त्याने दुःखमय, कष्टमय, तुरुंगामध्ये, जेलमध्ये, सर्व खडतर अशा प्रकारच्या जीवनामध्ये त्याने व्यतीत केलेले आहेत. तरीही परमेश्वराने त्याला कधीही सोडलेले नाही, डगमगू दिले नाही. आणि ज्यावेळेस तो विशेष प्रकारे एक अधिकारी झालेला आहे, सर्व देशाचा तो अधिकारी झालेला आहे, श्रीमंत व्यक्ती झालेला आहे, त्यावेळेस त्या गोष्टीचा त्याला हेवा झालेला नाही किंवा गरज झालेला नाही किंवा कसल्याही प्रकारचा तो त्याबद्दल मनामध्ये कोणत्या गोष्टी बाळगलेल्या नाहीत. तर त्या समयामध्ये देखील उच्च अशा प्रकारच्या स्थितीमध्ये देखील त्याच्या भावांना त्याने काय केलेले आहे, क्षमा केलेली आहे. स्वतःहून त्यांना स्वतःची ओळख दिलेली आहे की ज्याला तुम्ही विकून टाकलेलं होतं 20 रुपयाला, तो मीच आहे. आणि म्हणूनच या रविवारच्या आराधनेमध्ये या योसेफाला ज्या भावांनी विकलेले होतं, तो ज्यावेळेस 17 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला खड्ड्यात टाकले होते, त्याचे वस्त्र काढून घेतलेले होते जे रंगीबेरंगी त्याच्या प्रिय वडिलांनी, बापाने त्याला बनवलेलं होतं. तो पायघाव झगा त्यांनी काढून घेतलेला होता आणि आपल्या बापापासून त्याला दूर केलेलं होतं आणि 20 रुपयाला विकून टाकलेलं होतं. जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताच्या वस्त्रावरती देखील आपण पाहतो की जो देवाचा प्रिय पुत्र होता, आवडता पुत्र होता, त्याच्यावरती चिठ्ठ्या टाकून त्याने तो विकत घेतलेला होता. आणि 30 रुपयाला आपण पाहतो की चांदीच्या सिक्क्याला त्या यहूदा इस्करियोतने याजकांना, सर्व रोमी लोकांना त्याने विकून टाकलेला आपण पाहतो. तरीही त्याचा द्वेष करणारे, मत्सर करणारे, त्याचा अपमान करणारे, निंदा करणारे यांना प्रभू श्री ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे. तशाच प्रकारे योसेफाने देखील त्याच्या भावांना, त्याच्या स्वकीयांना, कुटुंबियांना देखील क्षमा केलेला आपण पाहतो. हाच आदर्श एक ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना, नीतिमत्तेचं जीवन जगत असताना, धार्मिकतेचं जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये बाळगणं गरजेचं आहे. की जशी प्रभू येशूने त्याला छळणाऱ्यांना, वधस्तंभी देणाऱ्यांना, त्याच्यावरती अविश्वास प्रकट करणाऱ्यांना, निंदा करणाऱ्यांना क्षमा केलेली आहे, तशाच प्रकारे आपला छळ करणाऱ्यांना, आपली निंदा नालिस्ती करणाऱ्यांना, आपल्यावरती अविश्वास दाखविणाऱ्यांना, आपणाबद्दल अप्रामाणिकपणाने वर्तन करणाऱ्यांना क्षमा करणं गरजेचं आहे. आपल्याला पाहिल्यानंतर सदैव जे नाक, तोंड मुरडत असतात, द्वेष, मत्सराने लाल पिवळे होत असतात, अशा सर्व लोकांना आपल्याला या योसेफाच्या जीवनाच्या द्वारे आदर्श आपल्या जीवनामध्ये प्रकट करून घेऊन क्षमा करणं गरजेचं आहे. तशी क्षमा या ठिकाणी आपल्या भावांना योसेफाने केलेली आपण पाहतो. आणि अशाच प्रकारची क्षमा आपण एक ख्रिस्ती बनून ख्रिस्ती सर्व समाजाला करणं गरजेचं आहे. तरच प्रभू श्री ख्रिस्ताचा गौरव, क्षमाशीलतेचं सर्व काही आदर्श आपण आपल्या जीवनामधून जगाला देऊ शकत असतो. आणि तेही एक श्रीमंत, धनवान असताना, अधिकारी असताना, सामर्थ्यशाली, चांगल्या स्थितीमध्ये असताना या योसेफाने केलेली आहे. तो बलाढ्य होता, शक्तिशाली झालेला होता, त्याच्या हाताखाली सैन्य होते. स्वतः फारोने सांगितलेलं आहे की मी नावापुरतोच काय तू आहे, सर्व काही तुझं आहे, की तुझ्या पुढे सर्व लोक मुजरा करतील, तू तुझ्या हुकुमाशिवाय 44 वर्षामध्ये आपण पाहतो की देशामध्ये काही होणार नाही. वाचन करूया. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. इतका सामर्थ्यशाली, इतका शक्तिशाली, त्याच्या सर्व नियंत्रणामध्ये, कंट्रोलमध्ये असलेला हा योसेफ असताना देखील त्याने काय केलेलं आहे, आपल्या भावाबद्दल वैर बाळगलेलं नाही, त्यांना शिक्षा किंवा ताडण, दंड दिलेला नाही, तर त्यांच्याशी तो प्रीतीने वागलेला आहे, प्रेमाने वागलेला आहे, त्यांच्याबद्दल तो रडलेला आहे. अशाच प्रकारे आपण देखील आपल्या सर्व भावाबद्दल, बहिणीबद्दल, ख्रिस्ती मंडळीबद्दल क्षमाशीलतेचं जीवन आजच्या उपासनेमधून प्रकट करणं गरजेचं आहे. योसेफ क्षमाशीलतेच्या जीवनाचा त्याच्या भावासमोर आदर्श दाखवून दिलेला आहे.
तशाच प्रकारे हा आदर्श आपण आपल्या ख्रिस्ती बंधू भगिनीसमोर आपल्या सर्व आचरणामधून, सर्व क्षमाशीलतेच्या जीवनामधून सर्व मंडळीला दाखवून देणं गरजेचं आहे. योसेफ हा याकोबाचा इस्रायलाचा सर्वात आवडता मुलगा होता. तशाच प्रकारे आपण देखील जिवंत देवाचे विशेषतः सर्वात आवडते आणि प्रिय क्षमाशीलतेचं जीवन जगणारे अशा प्रकारचे मुलगा आणि मुलगी, पुत्र आणि कन्या होणं गरजेचं आहे. जसे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देवाचा आवडता आणि प्रिय होता, तशाच प्रकारे या योसेफाप्रमाणे, या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण देखील देवाचे प्रिय आणि आवडते अशा प्रकारचे बनणं गरजेचं आहे. विशेषतः देवाची जी उपस्थिती आहे योसेफाबरोबर होती, ही आपण उत्पत्तीचा 30वा अध्याय ते जे 41वा अध्याय 37 ते जे पुढील वचन वाचलेले आहेत यामधून आपण पाहतो. इजिप्तमध्ये ज्यावेळेस या योसेफाला घेऊन जाण्यात आलेलं होतं, विकून टाकण्यात आलेलं होतं, योसेफाबरोबर परमेश्वराची उपस्थिती होती. त्याला पोटिफर आणि तुरुंगातील संरक्षण यांच्यावर कृपा करण्यात यावी, समर्थ करण्यात यावं म्हणून परमेश्वराचा हात त्या शिफायाच्या अधिकाऱ्यावरती परमेश्वराचं योसेफाला सर्व योग्य उचित अशा प्रकारचं सर्व काही सांभाळ करण्याकरिता असलेलं आपण पाहतो. आणि जसा परमेश्वर देव आपल्या सर्व मुलांची काळजी घेत असतो, तशाच प्रकारे या योसेफाची देखील त्याने काळजी घेतलेली आपण पाहतो. तसेच योसेफ ही देवाच्या आशीर्वादाधीत उपस्थितीने अधिकारी पद जे मिळवलेलं आहे या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतं. शेवटी योसेफ राजा फारो यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अधिकारी बनलेला आहे. म्हणजेच योसेफ जो आहे फारोच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावरील जो अधिकारी, अशा प्रकारच्या सर्व प्रतिमा किंवा सर्व काही पद मिळवलेलं होतं. हे सर्व काही त्याला कोणत्या कारणास्तव मिळालेलं आहे, कोणत्या गोष्टीच्या द्वारे मिळालेलं आहे, तर स्वर्गीय देव जो आहे, जो परमेश्वर आहे, त्याचा जो हात आहे हा योसेफाबरोबर होता. ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये होता त्यावेळेस देखील परमेश्वर त्याला विसरलेला नाही. त्याला जी स्वप्न परमेश्वराने दाखवलेली होती त्याची सर्व परिपूर्तता परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये होईपर्यंत त्याचा हा वरदस्त त्याच्यावरती ठेवलेला आहे. देवाचा हात योसेफावरती होता. तशाच प्रकारे योसेफासाठी देवाची एक दिव्य अशा प्रकारची काय होती, योजना होती, उद्देश होता. पुढील जो विचार आपण पाहत आहोत की योसेफासाठी देवाची एक विशेष प्रकारची योजना आणि उद्देश होता, दिव्य उद्देश होता की त्याच्या इस्रायलाचा, याकोबाचा, पित्याचा, भावांचा व सर्व परमेश्वर निवडलेल्या लोकांचा सांभाळ तो करावा. त्याच्याद्वारे दुष्काळाच्या समयामध्ये सर्व जगभरामध्ये जे कोणी अन्नधान्य घेण्याकरता येतील त्यांचं पोषण व्हावा म्हणून परमेश्वराचा दिव्य उद्देश पूर्ण करण्याकरिता या योसेफाची निवड परमेश्वराने केलेली होती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की परमेश्वर पिता त्याचा दिव्य उद्देश पूर्ण करण्याकरिता आपण जशा प्रकारच्या स्थितीमध्ये आहोत, ज्या कोणत्या कंडिशनमध्ये आहोत, स्थितीमध्ये आहोत, तो दिव्य उद्देश पूर्ण करण्याकरिता तुमची आणि माझी निवड करत असतो. निवड करत असताना त्याचा वरदस्त, त्याचा हात तुमच्यावरती आणि माझ्यावरती ठेवत असतो. आणि म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आहोत, परमेश्वराने तो दिव्य उद्देश पूर्ण करण्याकरिता तुम्हाला मला बोलावलेला आहे आणि ते मी परिपूर्ण करणार. या उद्देशाने आपल्याला सेवा कार्य करणं गरजेचं आहे. तो आपल्याला पुढे पुढे घेऊन चालेल, त्याचं सेवा कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे तो करून घेईल. जशा प्रकारे योसेफ डगमगलेला नाही, तो तुरुंगामध्ये असताना घाबरलेला नाही, भिलेला नाही. जे काही परमेश्वराने त्याला स्वप्न सांगण्याचा जो काही दान दिलेलं होतं, जी देणगी दिलेली होती, जो काही कृपादान दिलेलं होतं, त्याचा उपयोग करून त्याने खडतर जीवनामधून, बिकट त्रासदीच्या जीवनामधून परमेश्वराचा दिव्य उद्देश त्याने काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. तशाच प्रकारे तुम्ही आणि देखील कितीही कठीण परिस्थितीमधून जात असू, या योसेफाप्रमाणे त्रासामधून, छळामधून, अपमानामधून, निंदामधून, द्वेषामधून जात असू, या सर्व गोष्टींच्या द्वारे परमेश्वराचा जो दिव्य उद्देश परिपूर्ण करून घेण्याची जी योजना आहे, जो उद्देश आहे, त्याची परिपूर्णता आपल्या जीवनामधून करणं गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या परमेश्वराच्या लोकांचा
प्रतिफाळ करावा, सांभाळ करावा, त्यांचं पोषण करावं, त्यांना अन्नधान्य पुरवावं, त्यांना दैहिक सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि आत्मिक गोष्टी पुरवाव्यात, हा परमेश्वराचा काय आहे, दिव्य उद्देश आहे. आणि तोही जशा प्रकारे योसेफ नीतिमत्तेने राहिलेला आहे, धार्मिकतेने राहिलेला आहे, तो पापामध्ये पडलेला नाही किंवा पाप त्याला स्पर्श करू शकलेला नाही. म्हणजेच दिव्य उद्देश पूर्ण करत असताना आपण जगतामध्ये जगिक गोष्टीमध्ये भडकून न जाता, पापामध्ये न पडता तो परिपूर्ण करू शकतो. भलेही आपल्याला त्रास होईल, भलेही आपल्याला समस्या येतील, तकलीफ होईल, तरीही तो परमेश्वराचा दिव्य उद्देश आपण या योसेफाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण करू शकतो, जो तो स्वप्नामध्ये पाहिलेला होता. योसेफाने परमेश्वराचा जो दिव्य उद्देश आहे त्याला कसं समजलेलं होतं, कसं कळलेलं होतं, तर स्वप्नामध्ये सांगितलेलं होतं की सर्व त्याचे जे भाऊ आहेत, जे चंद्र आहेत, तारे आहेत, त्याला नमन करत असलेलं तो त्याने पाहिलेलं होतं. स्वप्नामध्ये परमेश्वराने जो सर्व योसेफ जो मिसर देशाचा मुख्याधिकारी होतो, हा जो लाभ किंवा हा जो गौरव, हे जे काही पद त्याला मिळणार होतं, ते स्वप्नामध्ये अगोदरच दिव्य अशा प्रकारचा परमेश्वराचा उद्देश त्याला कळलेला होता. तशाच प्रकारे परमेश्वर पिता दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे त्याचा दिव्य उद्देश तो आपल्याला सदैव कळवत आलेला आहे आणि त्याची परिपूर्णता दिव्य उद्देश तो आपल्या जीवनामध्ये करत आहे. तो दिव्य उद्देश त्याच्या जीवनाचा साकार व पूर्ण होईपर्यंत देवापासून तो दूर गेलेला नाही आणि डगमगला नाही, पापात पडला नाही, त्याचे अद्यपतन झालेले नाही. तशाच प्रकारे परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे, अभिवचनाच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे परमेश्वराचा दिव्य उद्देश आपल्याला कळलेला असताना, परमेश्वराने तो समजावून सांगितलेला असताना, आपण आपल्या विश्वासाचं अद्यपतन होऊ देता कामा नये. आपण विश्वासामध्ये अधिक अधिक बलाढ्य व्हावं, परमेश्वराच्या जवळ जावं, परमेश्वराचा वरदस्त हात आपल्यावरती ठेवून घ्यावा, हा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अतिशय कष्ट, तकलीफ, दुःख, खडतर असे जीवन जगून नीतिमत्तेने तो चाललेला आहे. अशाच प्रकारे आपण देखील नीतिमत्तेने चालत परमेश्वराचा गौरव आणि दिव्य उद्देश पूर्ण करणं गरजेचं आहे. अतिशय कठीण काळामधून, समस्यामधून देवाने योसेफाचा काय केलेला आहे, उपयोग करून घेतलेला आहे. आणि आज देखील आपण पाहतो, अतिशय कठीण काळामधून, समस्यामधून सर्व जग जात आहे, सर्व सृष्टी जात आहे, सर्व देश जात आहे, सर्व स्टेट जात आहेत, सर्व मंडळ जात आहेत. आणि ह्या सर्व मंडळ जात असताना परमेश्वराचा दिव्य उद्देश कदाचित तुमच्याबद्दल, आम्हा सर्वाबद्दल एक अलौकिक प्रकारामधून त्याने योजलेला आहे, करून ठेवलेला आहे की आमच्याद्वारे त्याची सेवा व्हावी, समाजाची, दिनदुबळांची, रजले गांजलेल्यांची सेवा व्हावी. आणि खडतर, त्रासमय, दुःखमय अशा प्रकारच्या परिस्थितीमधून देखील एक आनंदित अशा प्रकारचं सेवा कार्य आपण जगताला द्यावं, जगताच्या कार्याकरता पुढे येऊन उभं राहावं, हा उद्देश आपण या समयामध्ये देखील आपण आपल्या जीवनामधून पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच देवबाब कठीण अशा परिस्थितीतून आपण जात असतानाही मंडळीच्या बचाव करावा, सांभाळ करावा, म्हणून आपणालाही उपयोग करून घेतो, जसा योसेफाचा करून घेतलेला आहे. विशेषतः मंडळीचा तारण व्हावा, बचाव व्हावा, त्याचं संरक्षण व्हावं, त्यांच्याकरता प्रार्थना करण्यात यावेत, गोरगरिबाकरिता मदतीचा हात उभा करण्यात यावा, त्यांच्याकरता सर्व काही जगतामधील जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याची सर्व काही पुरवठा पूर्तता करण्यात यावी. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, विशेष प्रकारची कदाचित जबाबदारी दिलेली आहे आणि ती योसेफाप्रमाणे तुम्हाला आणि मला निवडून पात्र करून दिलेलं असताना अशा प्रकारचे सेवा कार्य आजच्या भक्तीमध्ये आपण एकचित्त झालेलं असताना आपल्या जीवनामधून करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच क्षमाशील जीवन जगून हे सेवा कार्य आपण करू शकतो. कठीण काळातही दिव्य देवाचा उद्देश आपण पूर्ण करू शकतो. नीतिमान
आणि धार्मिक होऊन आपण देवाचा उद्देश पूर्ण करू शकतो. योसेफासारखे सचोटीने चिकाटीने आयुष्य जगून आणि स्वतः समृद्ध होऊन आणि इतरांनाही समृद्ध करून देवाचे गौरव आपण करू शकतो. विशेषतः या कठीण काळामध्ये देवाने विशेषतः योसेफाला जो 20 रुपयाला विकलेला होता त्याला समृद्ध केलेला होता. फारोच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावरती तो होता. तो हात हलविल्याशिवाय पाय हलविल्याशिवाय कोणीही काही करू शकत नव्हता. आणि अशा प्रकारची समृद्धी देव तुम्हाला आणि आम्हाला देत असतो. आणि या सर्व आपल्याला मिळालेल्या समृद्धीच्या द्वारे इतर देखील समृद्ध होत असतात, इतरांना देखील आशीर्वाद मिळत असतात. आपणाद्वारे असंख्य लोकांचा बचाव, असंख्य लोकांचा सांभाळ परमेश्वर करून घेत असतो. आणि म्हणून संत पौल म्हणतो इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. विशेषतः संत पौल इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय म्हणत आहे की प्रभूची इच्छा काय आहे हे तुम्ही काय करा, समजून घ्या. प्रभूची इच्छा हीच आहे की जशा प्रकारे योसेफाचा नीतिमान अशा प्रकारच्या तरुणाचा एक अधिकारी होण्याकरता त्यांनी काय केलेलं आहे, निवड केलेली आहे. क्षमाशीलतेचं जीवन तो जगाला दाखवून द्यावा म्हणून त्याला बोलावलेलं आहे. तशाच प्रकारे त्याचा दिव्य उद्देश क्षमाशीलतेचं जीवन आपण जगून परमेश्वराचा गौरव करावं म्हणून परमेश्वराने तुम्हाला मला निवडलेला आहे. आणि हा दिव्य उद्देश परिपूर्ण करण्याकरिता आणि याद्वारे परमेश्वराचा गौरव करण्याकरिता तो परमेश्वर तुम्हाला मला सैन मदत करो. आमेन. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन सणात परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझ्या नावाची स्तुती असो. आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला बोललास म्हणून तुझे आभार मानतो. मान महिमा करू तुला आज विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणतो आहे. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर जमास दे, आणि जसे आम्ही आपल्या रुग्णांना सोडले आहे तसेच आमच्याकडून आम्हास हो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव आणि सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवजबाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीचे सर्व मंडळ संगती, क्षमाशीलतेचे जीवन, परमेश्वराचा दिव्य उद्देश परिपूर्ण करणारं जीवन आणि सदैव समृद्धी मिळून घेऊन इतरांना समृद्धी देणारं जीवन जगण्याकरिता तुझा आत्मा आता निघायच्या सावतीपर्यंत सदा सर्व कापरत असो. आमेन.